नमस्कार मित्रांनो, मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी अनिल जगताप. आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण आहे उमरगा आणि रोहारा तालुक्याचं रखडलेलं अतिवृष्टीचं 2024चं अनुदान, खरीप 2022च्या पंचनाम्याच्या प्रती आणि खरीप 2020चा व्याज मागणी याचिकेतील रकमेची तरतूद पीक विमा कंपनीने करावी यासाठी 30 डिसेंबर अर्थात मंगळवारी नारंगवाडी तालुका लोहारा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यात आपण प्रचंड संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे. आजच माननीय जिल्हाधिकारी यांना या संदर्भात रीतसर निवेदन दिलेलं आहे. जसं की आपण सर्वजण जाणता, लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्याला उशिराच्या प्रतीक्षेनंतर माननीय राज्य सरकारने 19,880 शेतकऱ्यांना 86,46,34,000 रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर केलं होतं. ते 6 ऑगस्ट 2025 या दिवशी. आतापर्यंत शासन निर्णय निघून 4 महिने लोटलेले आहेत, तरी देखील केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून देखील अद्यापही 50% अर्थात जवळपास 35 ते 40,000 शेतकऱ्याला अनुदान दिलं जात नाही. या संदर्भात राज्य शासनाकडे प्रशासनाकडे वेळोवेळी विनंती केली. लोहारा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर केवळ केवायसीची प्रक्रिया सुरू केली. 25चं अनुदान दिलं, मात्र 24चं अनुदान अद्यापही लोहारा उमरगा तालुक्यातील 35 ते 40,000 शेतकऱ्यांना दिलं जात नाही. हक्काच्या अनुदानापासून शेतकरी वंचित आहेत. 2022 मध्ये केंद्र शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन AIC या कंपनीनं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 50% रक्कम दिली होती. त्याविरुद्ध मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केल्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं माझी याचिका मंजूर करून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 294 कोटी रुपये पंचनाम्याच्या प्रती आणि 1,40,000 ज्या पूर्वसूचना बाद केल्या होत्या त्या देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यातील 294 कोटी रुपये आपण मिळवून घेण्यात यशस्वी झालो. त्यासाठी देखील माननीय जिल्हाधिकाऱ्यांना RRC कारवाई करावी लागली होती. मात्र अद्यापही पंचनाम्याच्या प्रती दिल्या गेलेल्या नाही. त्या प्रती मिळाल्या तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही 500 ते 600 कोटी रुपये मिळू शकतात. तुळजापूर तालुक्यातील आणि धाराशिव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रती मिळवल्या. त्यांना जी रक्कम मिळाली होती त्याच्या जवळपास तिप्पट रक्कम त्याच्यानंतर मिळालेली आहे. त्या अनुषंगानं जवळपास 500 ते 600 कोटी रुपये अद्यापही मिळू शकतात. या संदर्भात तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आदेश दिलेले असताना अद्यापही पंचनाम्याच्या प्रती दिलेल्या नाहीत. तसंच 2020च्या खरीपाचा जो काही निकाल होता तो आत्ता पूर्ण झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या संदर्भात 635 कोटी रुपये एकूण मिळणार आहेत. खरं म्हणजे पीक विमा शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्य शासनाकडनं रक्कम गेल्यानंतर 2 आठवड्याच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. मात्र त्यासाठी जवळपास 4 वर्षाचा कालखंड लोटलेला आहे. नियमानुसार 12% व्याजानं हे पैसे द्यावे लागणार आहेत. 635 कोटीचं 4 वर्षाचं व्याज मिळून जवळपास 250 ते 300 कोटी रुपयाची रक्कम होते. ही रक्कम मिळावी यासाठी मी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली होती. ती मंजूर झालेली आहे. त्या संदर्भातलं पहिलं 42 कोटीचं व्याज मागणीचं पत्र कंपनीला दिलं गेलेलं देखील आहे. मात्र अद्यापर्यंत कंपनीकडून साधं उत्तर सुद्धा आलेलं नाही. यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना 2 पत्र दिले आणि RRC कारवाई करावी अशी विनंती केली. मात्र त्यावर अद्यापही काही हालचाल होत नाही. या अनुषंगाने राज्य शासनाला मी इशारा दिलेला आहे की 30 तारखेला या तिन्ही मागण्यासाठी खरीप 2022च्या पंचनाम्याच्या प्रती, खरीप 2020 मधलं व्याज आणि अतिवृष्टी अनुदान लोहारा उमरगा तालुका 2024 या मागण्या 29 तारखेपर्यंत पूर्ण नाही झाल्या तर 30 डिसेंबरला नारंगवाडी तालुका उमरगा येथे आपण रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. 30 तारखेला 11 वाजता आपण आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. यातली एकही मागणी जरी राज्य शासनानं मागे ठेवली तर 30 डिसेंबरला नारंगवाडी चौक येथे 11 वाजता आंदोलनाला सुरुवात करणार असून जोपर्यंत आमच्या पदरात आमच्या न्याय हक्काचा पैसा पडणार नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. या आंदोलनामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येनं सहभागी व्हावं
ही विनंती देखील या माध्यमातून करत आहे.